नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला शेकडेवारी या टॉपिकबद्दल काही माहिती देणार आहे. तर तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सरळ सेवा वॉरियर या चॅनलमध्ये. तर सध्या शेकडेवारीमध्ये बेसिक तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये 100 पैकी किती 20% म्हणजे सांगायचं तर 20% म्हणजे 100 पैकी 20. ज्यावेळी आपण टक्के सांगितलो तेव्हा 20% म्हणतो तेव्हा 100 पैकी 20 असा त्याचा अर्थ होतो. तर त्याचे बेसिक सूत्र आहेत, ते सूत्र आपण बघणार आहोत. सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले व्याज डिवायडेड बाय 100. रास काढायची असेल तर त्याचं सूत्र आहे मुद्दल अधिक व्याज, आणि रास इज इक्वल टू, रासचा फॉर्म्युला आहे मुद्दल गुणिले ब्रॅकेट 100 अधिक दर भागिले 100 त्याचा ब्रॅकेट आणि त्याचा रेस टू त्याच्या घातांकामध्ये काळ किंवा वेळ कालावधी किती होतात. आणि चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर रास वजा मुद्दल. ओके, तर चक्रवाढ व्याज इज इक्वल टू रास वजा मुद्दल आहे. पण आज आपण चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक कसा काढायचा ते बघणार आहोत. तत्पूर्वी आपण त्याचे फॉर्म्युला बघणार आहोत. तर 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक विचारला असेल तर त्याचा फरक काढण्यासाठी सूत्र आहे मुद्दल गुणिले दर भागिले 100 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, इंग्लिशमध्ये मुद्दलला प्रिन्सिपल असं म्हणतात, इंटू आर म्हणजे रेट, दर किती आहे तो, डिवायडेड बाय 100 ब्रॅकेटचा घातांक 2 किंवा त्याची पॉवर किंवा रेस टू 2 असं म्हणू शकतो आपण. तर 3 वर्ष असेल, 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक विचारला असेल तर तो फॉर्म्युला आहे मुद्दल गुणिले दर भागिले ब्रॅकेटमध्ये दर भागिले 100 ब्रॅकेटचा वर्ग गुणिले 300 अधिक दर भागिले 100. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करावा लागेल. त्याचं इनिशियल घेऊन आपण काय करणार, पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट गुणिले ब्रॅकेटमध्ये आर डिवायडेड बाय 100 ब्रॅकेटचा स्क्वेअर गुणिले 300 अधिक आर डिवायडेड बाय 100. हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर आपण काही एक्झाम्पल बघू. तर एक्झाम्पल मध्ये पहिलं एक्झाम्पल आहे, त्यामध्ये 8,000 दराने 8,000 रकमेचे 8% दराने 2 वर्षाचे सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती. तर ते फॉर्म्युल्याच्या नुसार आपण सोडवणार आहोत. पी इथे आपल्याला फॉर्म्युला आहे 2 वर्षासाठी, हा दिलेला आहे, तो आपण इथे लिहून घेतलेला आहे. फरक इज इक्वल टू पी गुणिले ब्रॅकेट आर चे 100 ब्रॅकेटचा वर्ग 2. तर त्यांनी आपल्याला अमाऊंट दिलेली आहे, प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 8,000 आहे. तर त्यांनी आपल्याला 8,000 ही अमाऊंट दिलेली आहे, म्हणून प्रिन्सिपलचे इथे 8,000 घेतले गुणिले ब्रॅकेट त्यांनी दर किती दिलाय 8% दर आहे, तर आरच्या जागी आपण 8 घेतलेले आहे डिवायडेड बाय 100 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग 8,000 चे 8,000 तसेच राहिले, 8,000 गुणिले 8चा वर्ग करावा लागेल, कारण इथे त्याच्या ब्रॅकेटवर घातांक 2 आहे त्यामुळे वर्ग करावा लागेल 64, आणि 100चा वर्ग 10,000 इज इक्वल टू त्याचे काटापिटी केली 0 0 0, इथे पण 0 0 0 कॅन्सल. मग राहिलं काय 8 गुणिले 64 डिवायडेड बाय 10. कळतंय ना, 8 गुणिले 64 डिवायडेड बाय 10, ते यांचा गुणाकार येणार 512, 8 चौक 32, 3 8 सग 48 आणि 3 51 डिवायडेड बाय 10. तर 10 ने 512ला भागल्यावरती 51.2 रुपये असं त्याचं उत्तर येईल. तर 8,000 रकमेचे 8% दराने 2 वर्षाचे सिंपल व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती येणार 51.2 रुपये. 51.2 रुपये.
तसंच आपण दुसरं एक एक्झाम्पल बघणार आहोत. या एक्झाम्पल मध्ये फक्त अमाऊंट चेंज केलेली आहे, बाकी सेम आहे सर्व. 24,000 रकमेचे 15% दराने 2 वर्षाचे सिंपल व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती होईल ते आपण बघणार आहोत. त्याची पुढची अमाऊंट बघायचे तर आपण इथे फॉर्म्युला लिहून घेतला, फरक इज इक्वल टू पी. तोच फॉर्म्युला आहे पी इंटू R/100 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग 24,000 ही प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती आपण लिहून घेतली, गुणिले 15/100 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथे सेम प्रोसिजर होणार, 24,000 प्रिन्सिपल अमाऊंट जशी आहे तशी गुणिले 15चा वर्ग 225 आणि 100चा वर्ग 10,000. तर काटापेटी केल्यावरती काय येणार, इथे हे 10 10 10, इथे 3 शून्याला 3 शून्य कट झाले, हे 3 शून्य हे 3 शून्य. मग 5चा आपण भाग दिला, 5 दुणे 10 येणार, 5 दुणे 10 आणि इथे 5 चोक 20 आणि 5 5 25 गुणिले 12. तर त्याचे 12 गुणिले 45 आणि ह्या दोनने आपण या 24ला गुणले भागलेला आहे, तर इथे 12 आले. मग 12 गुणिले 45 इज इक्वल टू 540 असं त्याचं उत्तर येईल. 540 रुपये म्हणजे काय, 24,000 रकमेचे 24,000 रकमेचे 15% दराने 2 वर्षाचे सिंपल व्याज म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती येणार, 540 रुपये. त्याचप्रमाणे आपण पुढचं एक एक्झाम्पल बघणार आहोत. पुढचं एक एक्झाम्पल, 7,500 रुपये रकमेचे 10% दराने 2 वर्षाचे सिंपल व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती. तर फरकचा फॉर्म्युला आपण इथे लिहून घेतला आहे, पी गुणिले ब्रॅकेट R/100 डिवायडेड बाय त्याचा ब्रॅकेट R/100 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सेम प्रोसिजर तशीच करायची, काटापेटी 7,500 गुणिले इथे दर आपल्याला 10 दिलेला आहे, मग 10चा वर्ग होणार 100 डिवायडेड बाय 100चा वर्ग होणार 10,000. मग हे 2 शून्य इथे कॅन्सल झाले आणि हे 2 शून्य इथे कॅन्सल झाले. तर उत्तर किती येणार, 75 गुणिले 1 इज इक्वल टू 75. तर सिंपल व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती असेल, 75 रुपये. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत त्याच पद्धतीचं. चौथं एक्झाम्पल आहे, 12,000 रुपये दराने 12,000 रुपये रकमेचे 12% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज वजा सिंपल सरळ व्याज यातील फरक किती आहे तो आपल्याला विचारला आहे. सेम प्रोसिजर आहे, फरक आहे, फरकाचं सूत्र पी गुणिले ब्रॅकेट R/100 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग 12,000 अमाऊंट प्रिन्सिपल अमाऊंट 12,000 आहे, तशीच्या तशी लिहून घेतली. त्यानंतर 144 इथे दर आहे 12 गुणिले 144 डिवायडेड बाय 100चा वर्ग 10,000 होणार, इज इक्वल टू 12 गुणिले 144 डिवायडेड बाय 10. तर 12 गुणिले 144 म्हणजे थोडक्यात काय होणार, 12ने ह्याला गुणल्यावर 144ला 1728 अशी त्याची किंमत येईल, डिवायडेड बाय 10. तर हे डिवायडेड बाय 10ने याला भागले 1728ला भागल्यावर काय होणार, 172.8 रुपये हा सिंपल व्याज वजा सिंपल व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक येईल. किती म्हणजे 12,000 रुपये रकमेचे 12% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती येईल, तर 172.8 येईल. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत, पण ते 3 वर्षाचा फरक विचारला असेल. आतापर्यंत आपण एक्झाम्पल बघितली ही 2 वर्षाचा फरकासाठी आपण बघितली होती, तर त्याच पद्धतीने आपण 3 वर्ष फरक दिला असेल, 3 वर्षाचा फरक काढण्यासाठी दिला असेल तर त्याची अमाऊंट किंवा त्याचं उत्तर कसं काढायचं, सॉल्व्ह कसं करायचं ते आपण बघणार आहोत. 8,000 रकमेचे 10% दराने 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती येईल. तर परत एकदा 2 वर्षासाठी जे सूत्र आहे सेम तसंच आहे, फक्त एक्स्ट्रा एक गोष्ट त्याच्यात ऍड करायची, पी गुणिले R/100 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे 2 वर्षासाठी आहे, तर 3 वर्षासाठी सेम पी गुणिले R/100 ब्रॅकेटचा स्क्वेअर, फक्त त्याच्यामध्ये इंटू
300 प्लस दर भागिले 100 हे ऍड करावं लागणार आहे तुम्हाला. 300 प्लस दर भागिले 100 हे ऍड करावं लागेल. आता आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सेम प्रोसिजर आहे. 8000 गुणिले प्रिन्सिपल अमाऊंट आहे 8000 गुणिले आर चे 100 फॉर्म्युला आहे. म्हणजे आर म्हणजे किती आहे 10 आहे, दर किती आहे 10, पण इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे 10चा वर्ग 100, 100चा वर्ग येणार 10,000 गुणिले 310, 310 मध्ये 300 प्लस दर त्याच्यामध्ये ऍड केला आपण 10 डिवायडेड बाय 100. तर आता शून्याला शून्य कॅन्सल झाले, शून्याला शून्य कॅन्सल झाले आणि ह्या शून्याला हा शून्याने हा शून्य कॅन्सल झाला. तर उरलं काय बघा, बाकी काय राहते 8 गुणिले 31 इज इक्वल टू 8 एके 8 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 248. तर 8,000 रुपयावरती 10% दराने 3 वर्ष साठी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती असेल, तर 248 रुपये त्यातील फरक असेल. हे सिंपल आहे. यामध्ये फक्त काटापेटीचा भाग आहे. मी परत एकदा सोडवून दाखवतो. 8,000 गुणिले 100, 8,000 गुणिले 100, 10चा वर्ग दर आहे 10, इथे 100चा वर्ग येणार 10,000 गुणिले 300 प्लस हा दर आहे 310 डिवायडेड बाय 100. आता काटापेटीच एवढीच राहिले. 1 2 3 हे 3 शून्य, 1 2 3 हे 3 शून्य गेले, हा एक शून्य, हा एक शून्य गेला, हा एक शून्य ह्या शून्याला, हा शून्य ह्या शून्याला, म्हणजे उरते काय बघा तिथे 8 गुणिले 31 इतकंच उरतंय. तर 8 गुणिले 31 यांचा गुणाकार केला तर 8 एके 8, 8 त्रिक 24. तर रुपये, तर यातील फरक किती येणार, 8,000 रकमेवर 10% दराने 3 वर्षाचा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती येईल, तर 248 रुपये फरक येईल. त्याच्यानंतर 6वं गणित आपण बघणार आहोत. तर 6वं गणित आहे, 6वा प्रॉब्लेम. 12,000 रुपये रकमेचे 8% दराने 3 वर्षासाठी सिंपल व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती येईल. तर 3 वर्षासाठी सेम फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. पी गुणिले आर चे 100, पी गुणिले आर चे 100 इथे स्क्वेअर आहे, आर चे 100 ब्रॅकेटचा वर्ग गुणिले 300 अधिक दर भागिले 100. ओके, तर इथे काय म्हटले, प्रिन्सिपल अमाऊंट 12,000 आहे, तर 12,000 आपण लिहून घेतली. त्यानंतर आर, आर म्हणजे रेट, दर किती आहे 8 आहे, तर 8चा वर्ग आपण करून घेणार, 8 8 64 डिवायडेड बाय 100, 100चा वर्ग करणार आपण, 100चा वर्ग 10,000 गुणिले 308, 308 कसं आलं, 300 प्लस दर किती आहे 8, हा फॉर्म्युला आहे, 300 प्लस दर, दर 8 आहे म्हणजे 308 झालं भागिले 100. तर याची काटापिटी आपण केली तर उरतं काय बघा, ह्याच्यामध्ये काटापटी करून 0 0 कॅन्सल, 1 2 3 आणि 1 2 3 हे 0 0 कॅन्सल झाले. त्यानंतर याच्यामध्ये आपण 12 गुणिले 64 गुणिले 308 डिवायडेड बाय 10 गुणिले 100 हे उरलं. तर इथे आपण 2चा भाग लावला, इथे बे 12 आणि बे 5 10, सेम इथे आपण 5चा भाग लावलाय, इथे 4चा भाग लावला, 4 म्हणजे 4 दुणे 8 आणि 4 पंचा 20, 25 आलं. तसंच इथे 4 7 28, 2 उरले आणि 4 7 28. तर इथे आता उरले काय 6 गुणिले 64 गुणिले 77 डिवायडेड बाय, इथे उरलेलं काय आहे बघा 6 गुणिले 64 गुणिले 77 डिवायडेड बाय 125. तर आता यांचा गुणाकार केला, याचा गुणाकार केला तर उत्तर येतं 236.544 रुपये, 236.544 रुपये. तर याचा अर्थ काय, 12,000 रुपये रकमेवर 8% दराने 3 वर्ष चे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती येईल, तर 236.544 रुपये. इतकं किचकट तुम्हाला परीक्षेला विचारणार नाहीत, हे कॅल्क्युलेटर आहे, हे मी स्वतः सोडवलं आहे, पण तुम्हाला परीक्षेला इतकं किचकट ते देणार नाहीत. अगदी किचकट दिलं तरी ते ऑप्शन तरी आपल्याला सोपे देऊ शकतात. तर त्याच्यात इलिमिनेशन करून आपण काढू शकतो, कारण परीक्षेला तुम्हाला एवढा टाइम भेटणार नाही. पण तरी हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः
घरी करणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः घरी करणं गरजेचं आहे. ओके. आणि लास्ट प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. लास्ट प्रॉब्लेममध्ये कोणता आहे? सातवं एक्झाम्पल आहे. 9,000 रुपये दराने 9,000 रुपये रकमेचे 15% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती येईल? तर सोपं आहे. इथे फॉर्म्युला आहे. मी फॉर्म्युला लिहिला नाही आहे इथे. तर इथला फॉर्म्युला काय येणार आहे? P गुणिले R चे 100 ब्रॅकेटचा स्क्वेअर हा इथे लिहिलेला आहे तो फॉर्म्युला. P गुणिले R चे 100 ब्रॅकेटचा स्क्वेअर गुणिले ब्रॅकेट 300 प्लस दर भागिले 100. तर त्याच्यामध्ये आपण अमाऊंट फिल करणार आहोत. अमाऊंट टाकणार आहे 9,000 गुणिले 225. इथे 9,000 प्रिन्सिपल अमाऊंट आली. इथे काय आलं? 15चा वर्ग येणार. 15चा वर्ग 225 छेद 100 आहे. इथे 100चा वर्ग 10,000 गुणिले इथे 300 प्लस दर. मग 300 प्लस दर 15 आहे. मग 300 प्लस 15 315 डिवायडेड बाय 100. तर याची काटापिटी केली आपण. 3 शून्य 1 2 3 1 2 3 हे 3 शून्य कॅन्सल झाले. इथे आपण 5चा भाग लावला. 5 दुणे 10 आणि इथे आपण 9 15 9 9 9 कॅन्सल 9 आले. 25चा आपण इथे भाग लावलेला आहे. 25 9 3 शून्य 3 शून्य कॅन्सल झालेले आहेत. इथे 4 आहे. 25 चोक 100 आणि 25 9 25 असं आहे. आणि इथे आपण 5 दुणे 10 आणि 5 सक 30 आणि 5 त्रिक 15 असं आलं आहे. तर इथे आता अमाऊंट आपली काय उरलेली आहे? 9. ही 9 अमाऊंट उरलेली आहे. इथे 9 उरलेली आहे आणि इथे 63. 9 गुणिले 9 गुणिले 9 9 गुणिले 9 गुणिले 63 डिवायडेड बाय हे 4 आणि हे 2 हेचं गुण मल्टिप्लिकेशन होणार. 4 दुणे 8. ओके. तर 9 9 81 गुणिले 63 डिवायडेड बाय 8. तर याचं पुढे काय होणार बघा? 81 गुणिले 63 इज इक्वल टू 5103 डिवायडेड बाय 8. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे स्वतःला. जेवढी तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल तेवढं परीक्षा एक्झाममध्ये तुम्हाला सोपं जाईल. आणि याचं डिवायडेशन केल्यावर 8 सक 48 उरले किती? 8 सक 48 उरले 3. 8 त्रिक 24 8 शून्य 0 आणि 8 साती 56 8 8 64 8 साती 56 8 पंचा 40. ओके. तर हे उत्तर येईल 737.875. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे. 8 सक 48 3 उरले. 8 त्रिक 24 7 उरले. 8 साती 56 बरोबर आहे ना? 637.875 असं उत्तर आहे याचं. सोप्या पद्धतीने जर तुम्हाला जमणार नसेल तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. ही आपली लहानपणीची पद्धत 85103 अशा पद्धतीने जर तुम्हाला करायचं तसं करू शकता. 8 सक 48 ओके उरले 3. इथे किती आले? 30. 8 त्रिक 24 इथे 24 आले. 24 इथे 6 इथे 3 आले. बरोबर आहे. 30 मधून 24 गेले. 30 मधून 24 गेले. 6 उरले. हे 3 खाली तसेच्या तसे आले. 8 सक 8 साती 56 इथे उरले 7. इथे आपण दशांश चिन्ह घेणार. इथे 0. 8 8 64 उरले 6. 8 8 64 उरले 6. 0 8 साती 56 आणि उरले 4. 8 साती 56 उरले 4 आहे. 4 वर 0 8 पंचा 40 हे असं उत्तर येणार आहे. पूर्ण भाग जातोय म्हणजे 637.875 हे फायनल उत्तर आहे.
या एक्झाम्पलची रोज आपण जसा टाइम मिळेल त्या वेळेनुसार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. तर तुम्हाला माझं विश्लेषण आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.